मागील गेल्या 24 तासांपासून अमरावती जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे। त्यातच अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यामध्ये काल सायंकाळपासून सतत पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले आहे। यात शेतकऱ्यांच्या कपाशी, तूर, सोयाबीन या मुख्य पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे। एकीकडे शेतकऱ्यांनी 2 महिन्यांपासून पेरणी केली होती। पेरणीपासून सतत पाऊस सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांचे कपाशी पीक वाढण्यास विलंब होत आहे। त्यामुळे शेतकरी आता आर्थिक संकटात सापडलेला आहे। काल झालेल्या मध्यरात्रीच्या मुसळधार पावसाने दर्यापूर तालुक्यात संपूर्ण शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले आहे। यातच दर्यापूर तालुक्यातील थिलोरी गावाजवळील मुख्य नाल्याला भयंकर पुराने थिलोरी ते दर्यापूर हा मार्ग काही तास बंद सुद्धा झाला होता। तर या पुरामुळे शेतकऱ्यांची पिके सुद्धा खरडून गेलेली आहे। शासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ हेक्टरी 50,000 रुपये आर्थिक मदत द्यावी अशी मागणी आता राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने करण्यात येत आहे। 2 दिवसापासून पाणी चालू आहे। सर्व शेतांना पाणी आहे पूर्ण। कारण आता आमच्या इकडे दुष्काळी भागाचाच योग आहे। कारण अजिबात म्हणजे असं शेतात पाणी आहे। आमचे फेर राहिले, सगळ्या गोष्टी राहिल्या, पाणी चालू असल्यामुळं आम्ही अत्यंत दुःखात असल्यामुळं आमची इतकी दशा खराब होऊन राहिली तर ह्यावेळेस काही विचारता सोय नाही। आम्हाला शेवटी लढ येऊन राहिला हो। तर आता काय करा आम्हाला सुचत नाही। हेक्टरी 5,000 रुपये अचानक कबूल केले तर ते तरी आम्हाला लवकर मिळावे ही विनंती मी 2 शब्द माझे संपवतो। मुसळधार पाऊस चालू आहे। याच्यात शेतकऱ्याचे एवढे नुकसान आहेत की आज पराठी मुळावर पाळी आलेली आहे। कारण आमची आज पराठी नाही करता काही शेतकऱ्यांनी 30 एकर पराठी मोडली आहे। माझ्या आजूबाजून जे पराठी आहे ते मोडलेली आहे। आता शासनाने याच्यात काहीतरी मदत करावी। हेक्टरी 50,000 रुपये जर मदत केली तर कास्तकाराला पुरेल, नाही तर काय आत्महत्या करायला उतरला आहे। कारण की सगळा खर्च लागून गेला भाऊ। आता खर्च कुठं आहे? खर्च वसूल कुठून करायचा? हे एक तर पाणी असं येऊन राहिलं की 2 महिन्यापासून सतत पाणी चालू आहे। त्यात पराठी निंद झाले आहेत, काही लोकांचे पेर झाले नाही आहेत, काय जागेवरून पराठी उचलली नाही। त्याच्यानं कास्तकारांना काय करायचं? 24 घंट्यात एवढा पाऊस आला आहे की वावरात तुम्हाला पराठी दिसते का? पावर तुम्ही दिसते का पराठी? तर पाणीच पाणी आहे। या संदर्भात तुम्हाला काय वाटते कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।